एवढ्या सिंपल क्वेश्चन्स आलेले आहेत सीईटी 2026 मध्ये. फक्त प्रॉपरली कॉन्सेप्ट माहित पाहिजेत, फॉर्म्युले माहित पाहिजेत आणि आन्सर आपलं विदिन सेकंदामध्ये येत असतं. फंक्शन आहे ते इम्प्लिसिट फंक्शन आहे. काय फंक्शन आहे? इम्प्लिसिट फंक्शन आहे. त्यामुळे आपण इथं ट्रिक लावू शकतो. मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे. डिफरन्शिएशनचे कम्प्लीट सिरीज जे आपण घेतलेले आहे त्याच्यामध्ये जाऊन ट्रिक बघायची. इम्प्लिसिट फंक्शन ए ची व्हॅल्यू आपली किती आली रे? ए ची व्हॅल्यू तुमची आली +-2. पण आपल्याला कंडिशन काय दिली बघा, ए इज ग्रेटर दॅन 0. ए इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे मला ए ची व्हॅल्यू +2 सिलेक्ट करावी लागेल. -2 पण ऑप्शन मध्ये आहे, पण फसू नका. ठीक आहे ना. सो यानुसार आपला आन्सर कोणता येईल? ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. डायरेक्टली आन्सर तुमचं इथंच आलं होतं, कारण की इक्वॅलिटी मध्ये बेस इज इक्वल टू बेस असतो आणि पॉवर इज इक्वल टू काय असतं रे? पॉवर असते. त्यामुळे इथं पण पी ची व्हॅल्यू किती दिसते आपल्याला? 3. तर या टाईपचा क्वेश्चन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. मी शैलेश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर बघा, डिफरन्शिएशन टॉपिक वरती मी अजून पीवायक्यू घेऊन आलेलो आहे सीईटीचे 2026 चे. तर आतापर्यंत आपण पार्ट 1 मध्ये पण सीईटीचे पीवायक्यू बघितलेले आहेत. आता पार्ट 2 मध्ये पण मी अजून क्वेश्चन करणार आहोत. तर जास्त वेळ न लावता लगेच सुरुवात करूया आपल्या या पीवायक्यू सेशनला. तर बघा, क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा. इफ 3y² इज 3y² -2xy - x इज इक्वल टू 0, देन व्हॅल्यू ऑफ dy बाय dx ऍट y इज इक्वल टू 2 इज. ठीक आहे. तर बघा, ऍट y इज इक्वल टू म्हणजे काय रे? y ची व्हॅल्यू 2 असताना डेरिव्हेटिव्ह किती असेल? तर आता ऑब्व्हियसली y ची व्हॅल्यू जर मी 2 पुट केली तर तुम्हाला x पण मिळेल. पण मी काय म्हणतोय, आपल्याला बाकीचं काय माहित नसतं, पण आपण डेरिव्हेटिव्ह सहज घेऊ शकतो. आणि बघा, हे जे फंक्शन आहे ते इम्प्लिसिट फंक्शन आहे. काय फंक्शन आहे? इम्प्लिसिट फंक्शन आहे. त्यामुळे आपण इथं ट्रिक लावू शकतो. मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे. डिफरन्शिएशनचे कम्प्लीट सिरीज जे आपण घेतलेले आहे त्याच्यामध्ये जाऊन ट्रिक बघायची. इम्प्लिसिट फंक्शन. कोणता पॉईंट? इम्प्लिसिट फंक्शन. तर आता बघा, मी तर डायरेक्टली ट्रिक लावणार आहात. तर dy बाय dx आपण काढतो. dy बाय dx इज इक्वल टू मायनस काय करणार आहे आपण ब्रॅकेटमध्ये. तर आपण काय करतो रे? न्यूमरेटरला काय करतो? न्यूमरेटरला विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतो आणि वाय कॉन्स्टंट ठेवत असतो आपण. विथ रिस्पेक्ट टू आपण एक्स डेरिव्हेटिव्ह घेतो आणि वाय कॉन्स्टंट ठेवत असतो आणि इज इक्वल टू 0 ऑलरेडी झालेला आहे. ठीक आहे. तर चला मग करून घेऊया लगेच. विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्या. तर हा पूर्णपणे कॉन्स्टंट टर्म झाली, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह काय 0 मायनस विथ रिस्पेक्ट टू एक्स चालू आहे, वाय कॉन्स्टंट आहे, त्यामुळे एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती 1 आणि 2y तसाच कॉन्स्टंट राहील मायनस एक्स डेरिव्हेटिव्ह 1. बघा, ट्रिक सांगितलेली आहे. इम्प्लिसिट फंक्शनचा तुम्हाला तो पार्ट बघावा लागेल. तिथं मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे. आता इथं प्रत्येक वेळेस मी लिहित बसणार नाहीये, कारण त्या गोष्टी आपण तिथं ऑलरेडी केलेल्या आहेत. चला, नेक्स्ट पार्ट आहे इथे बघा. आता नेक्स्ट काय करायचं? डिनोमिनेटरला काय करायचं? विथ रिस्पेक्ट टू वाय करायचं आणि एक्स कॉन्स्टंट ठेवायचं. मग आता 3y² डेरिव्हेटिव्ह किती रे? 6y येईल. मायनस आता विथ रिस्पेक्ट टू वाय आहे, एक्स कॉन्स्टंट आहे, म्हणजे एक्स डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1 येईल. आणि हा किती रे? सॉरी, वायचा डेरिव्हेटिव्ह 1 येईल आणि हा एक्स मध्ये क्रिएट होईल. समजतंय का? विथ रिस्पेक्ट टू वाय चालू आहे आणि एक्स कॉन्स्टंट आहे, त्यामुळे आता -2x येईल. आणि हे तर काय रे? -0 झालं. आपलं आन्सर आलं. आता हा मायनस आहे ना आत देऊन टाका. कोणाला पण दिलं तर चालेल. तर आत जर दिलं तर हे बघा, हे काय होईल? 2y + 1 अपॉन 6y - 2x झालं. dy बाय dx आपल्याकडे आलेलं आहे. आता y ची व्हॅल्यू 2 असताना बघा, इथं y ची व्हॅल्यू 2 आहे, पण याच्यामध्ये x पण आहे, म्हणजे मला इथून x ची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. तर लगेच करून घेऊया. चला, ही जी y ची व्हॅल्यू 2 आहे ते या इक्वेशन मध्ये पुटअप करूया. तर इक्वेशन काय येतंय बघा, ही y ची व्हॅल्यू 2 या इक्वेशन मध्ये पुट करा. कोणत्या? 3y² - 2xy - x इज इक्वल टू 0. तर y ची व्हॅल्यू 2 पुट करून द्या. 3 इंटू 2चा स्क्वेअर -2 इंटू 2 इंटू 2 इंटू x आहे ना, x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. इंटू y ची व्हॅल्यू किती आहे? 2 इंटू x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची इज इक्वल टू 0. ठीक आहे. सो हे किती मग 2चा स्क्वेअर 4 4 3 जा 12 मायनस 4x - x इज इक्वल टू 0. सो हे -4x आणि -x किती रे? -5x होईल इज इक्वल टू हे जे +12 आहे तिकडे ना, -12 झालं. मग x ची व्हॅल्यू किती आली आपली? 12/5. म्हणजे x ची व्हॅल्यू 12/5 आहे आणि y ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे? 2. तर या व्हॅल्यू जस्ट काय करायच्या त्यामध्ये पुटअप करायच्या आहेत. तर या आता इकडे. तर व्हॅल्यू पुटअप करून घ्या. सो या दोन्ही व्हॅल्यूज याच्यामध्ये पुट करायचं. सो 2 इंटू y ची व्हॅल्यू किती आहे रे? 2
प्लस 1 अपॉन 6 इंटू वायची व्हॅल्यू 2 किती आहे? वायची व्हॅल्यू आहे 2 आणि 2 इंटू एक्सची व्हॅल्यू आहे 12 अपॉन 5. त्यामुळे हे किती मग 2 2 जा 4 4 प्लस 1 अपॉन 6 2 जा 12 आणि हे किती रे 2 12 जा 24 अपॉन 5 होईल. ठीक आहे. ओके. सो आता आपल्याला काय करायचं आहे? सिम्प्लिफाय करा. हे सिम्प्लिफाय करून घेऊया. सो हे किती झालं 4 प्लस 1 5 आणि एक काम करा आता हे तर करून घ्या 5 12 जा 60 60 आणि हे 24 5 12 जा किती डिनॉमिनेटर सेम करा. समजते का? 12 जा 60 प्लस 24 अपॉन 5. ठीक आहे. आणि हे काय करा वरती शिफ्ट करा इज इक्वल टू मग किती रे हे 25 अपॉन काय मिस्टेक झाली मिस्टेक हा तर बघा 60 आणि हे किती झालं रे आपलं 84 येतं. ठीक आहे ना. ऑप्शन मध्ये असं दिसत नाहीये म्हणजे याचा अर्थ आपलं काय झालं इथं मायनस आहे बघा. इथं मायनस आहे. सो इथं आपण प्लस केलेलं आहे. सो इथं मायनस करा. हे मायनस होईल सगळं मायनस मायनस. ठीक आहे ना. मायनस हे पण मायनस होईल. मग आता बघा लक्ष द्या हे तुम्ही स्टेप करूया आपण. सो हे 5 अपॉन 60 मायनस 24 किती रे 60 मायनस 24 6 आणि 36 अपॉन 5 होईल. ठीक आहे ना. सो 5 वरती गेलं सो किती होईल मग 25 अपॉन 36. ठीक आहे. सो आपला आन्सर कोणतं होऊन जाईल मग ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. तर बघा आता जी इथं मिस्टेक जी झाली होती बघा इथं मायनस इथं प्लस प्लस घेतलं होतं पण ऑप्शन असल्यामुळे आपल्याला टेन्शन नव्हतं कारण की येताना आन्सर माझं 84 यायला लागलं होतं. पण मला हे क्लिक झालं की ऑप्शन मध्ये तर 84 नाहीयेच. मग परत मी रिपीट चेकआउट केलं तर इथं जे मायनस होतं इथं काय होतं मायनस पण मी लिहिताना प्लस प्लस लिहिलं होतं त्यामुळे ते ऍड होत गेलं. ठीक आहे. सो बघा किती सोपा आहे हा क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला बघा ही ट्रिक बघितलं का इथं जर तुम्ही ट्रिक लावली जर तुम्हाला ती ट्रिक आठवली तर बघा काम विदिन सेकंदामध्ये तुमचं होऊ शकतं. त्यासाठी ट्रिक महत्वाची आहे आणि इम्प्लिसिट फंक्शनची ट्रिक मी तुम्हाला डिफरन्शिएटच्या कम्प्लीट सिरीज मध्ये सांगितलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघायचा आहे. हे नोट डाऊन करून घ्या लगेच. लगेच सेकंड पीवायक्यू बघून घेऊया. तर बघा सेकंड नंबरचा जो पीवायक्यू आहे ठीक आहे ना सेकंड नंबरचा पीवायक्यू त्याला 2 नंबर देऊया. ठीक आहे. सो काय आहे बघ इफ वाय इज इक्वल टू साइन ऑफ 2 sin of x देन dy बाय dx इज इक्वल टू ऑप्शन दिलेले तुमच्या समोर आहेत ऑप्शन्स. तर बघा या टाइपचे ऑप्शन्स आहेत. या टाइमला तुम्हाला करायचं काय आहे एक तर पहिली गोष्ट म्हणजे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे प्रॉपरली तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे. तर या टाइमला काय करायचं नेहमी लक्षात ठेवायचं तर एक इन्व्हर्स मध्ये नेहमी फॉर्म्युला क्रिएट होतो. काय होतो इन्व्हर्स मध्ये जसं इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री त्यास फॉर्म्युला ट्रिग्नोमेट्रीचा क्रिएट होत असतो. तर हे बघा साइन इन्व्हर्स एक्स जो आहे साइन इन्व्हर्स एक्स हा आपला अँगल असतो. नेहमी काय होतं लक्ष द्या इन्व्हर्स नेहमी आपल्याला आउटपुट काय देतं अँगल देतं. त्यामुळे त्याचा अँगल एक पुट करून घ्या म्हणजे त्याला आपण थिटा म्हणूया. ठीक आहे ना. सो पुट केलं तर इक्वेशन बनवण्याचा प्रयत्न करा. पुट केलं साइन इन्व्हर्स एक्स इक्वल थिटा पण लगेच काय करायचं आहे जर साइन इन्व्हर्स एक्स इक्वल थिटा असेल तर हा साइन ह्या साईडला गेला तर साइन थिटा इज इक्वल टू काय होईल साइन थिटा इज इक्वल टू काय होईल एक्स होईल. येस ऑर नो. बघा लगेच गोष्टी होत नाहीत पण एवढं तर तुम्ही काम करू शकता. आपण साइन इन्व्हर्स एक्सच्या ठिकाणी थिटा पुट केलेला आहे साइन थिटा इज इक्वल टू एक्स बनलं. ठीक आहे. हे काम लगेच करून घ्यायचं आहे क्विक मध्ये. मग आता वायचं इक्वेशन तुमचं काय बनेल वायचं इक्वेशन काय बनेल साइन इन ब्रॅकेट 2 आणि साइन नुसार आपला थिटा आहे म्हणजे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला बनला. बघितलं का बघितलं तुम्हाला म्हटलं ना नेहमी आयटीएफ मध्ये लक्षात ठेवा सगळे फॉर्म्युले असतात ट्रिग्नोमेट्रीचे फक्त ते इन्व्हर्स मध्ये क्रिएट केलेले असतात. मग आता मला सांगा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा या फॉर्म्युलाला ओपन करून घ्या. मग आता सध्याला बघा आपल्याकडे साइन थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे एक्स आहे मग कॉस थिटाची व्हॅल्यू मला काढता येईल का येस कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे आयडेंटिटी असते काय असतं रे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. येस ऑर नो. मग इथं व्हॅल्यू पुटअप करून द्या 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय रे साइन थिटाची व्हॅल्यू तर एक्स आहे आणि हा आपला कॉस थिटा. पण स्क्वेअर नको आपल्याला काय असतं रे आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू हवी आहे त्यामुळे कॉस थिटाची व्हॅल्यू तुमची काय आली स्क्वेअर ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि साइन थिटाची व्हॅल्यू आपली एक्स आहे. जस्ट ही व्हॅल्यू इथं पुटअप करून द्या आणि आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायला आता तयार आहोत. ठीक आहे. सो y इज इक्वल टू 2 इंटू साइन थिटाची व्हॅल्यू एक्स आहे
कॉस थिटाची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. सो डिफरन्शिएट केला, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. मग काय येईल हे dy बाय dx इज इक्वल टू 2 ला साईडला ठेवा आणि तिथं काय लागेल, कोणता रूल लागेल, u इंटू व्ही रूल लावा. 2 ला साईडला ठेवा. ठीक आहे ना. सो u इंटू व्ही रूल लावला तर काय येईल रे, व्ही ला सोडून द्या आता 1 मायनस एक्स स्क्वेअर. 1 मायनस एक्स स्क्वेअर तर एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येतं आपलं 1 येतं, म्हणजेच यूचं. आता प्लस करून ज्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं त्याला सोडून द्या आणि याचा डेरिव्हेटिव्ह घ्या व्हीचं. व्हीचं डेरिव्हेटिव्ह काय रे 1 अपॉन रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह. बघा याला पूर्णपणे काय म्हणणार आपण, याला पूर्णपणे काय म्हणणार, रूट एक्स म्हणायचं आहे याला, रूट एक्स. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं, काय असतं रे 1 अपॉन 2 रूट एक्स. 1 अपॉन 2 रूट एक्स. पण हा एक्स आहे का, हा एक्स आहे का, नाही. सो याचं अगेन डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय मध्ये. सो 1 मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय रे, 1चं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स स्क्वेअरचं काय रे मायनस 2x. तर अशा पद्धतीने हे डेरिव्हेटिव्ह येईल. आता जस्ट सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो बघूया काय होतंय. हे 2 थोडं साईडला ठेवा, नंतर बघूया याचं. सो स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस हा एक्स आणि हा मायनस 2x किती रे मायनस 2x स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता काय करा, हा तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करू शकता किंवा ह्या 2 ने याला मल्टिप्लाय करून घ्या. ठीक आहे ना. डिनॉमिनेटर सेम करण्याचा प्रयत्न करूया आता बघा. सो 2 इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लाय करा, 2 इंटू रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर काय होईल, हे 2 तसंच रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि हे रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर किती मग किती 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे ना. परत मायनस हे किती आहे 2x स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर क्लिअरली बघा, क्लिअरली काय होईल जाईल. आता हे बघा, हे 2 ला 2 इथं काय होईल कॅन्सल आउट होऊन जाईल, हे 2 आणि हे 2 तर कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे ना. आता जस्ट याला सिम्प्लिफाय करा आणि स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे जरी तर पुढे काय काय मुलांना कळलं नाही तरी पण ऑप्शन सी आणि डी तर येणार नाहीत, कारण हे तर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. आता जस्ट याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सो आपण सिम्प्लिफाय करून घेऊया लगेच. सो 2 ने आत मल्टिप्लाय करा, 2 1 जा 2 मायनस 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 2x स्क्वेअर आणि हा मायनस 2x स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे किती आलं रे 2 मायनस 2x स्क्वेअर आणि मायनस 2x स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर येतील मायनस 4x स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर असा ऑप्शन कुठे दिसतोय बघा, असा ऑप्शन कुठे दिसतोय तुम्हाला. सो क्लिअरली ऑप्शन ए. ऑप्शन ए इज युअर आन्सर. तर बघितलं का, एवढ्या सिंपल क्वेश्चन्स आलेले आहेत सीईटी 2026 मध्ये. फक्त प्रॉपरली कॉन्सेप्ट माहित पाहिजेत, फॉर्म्युले माहित पाहिजेत आणि आन्सर आपलं विदिन सेकंदामध्ये येत असतं. त्यामुळेच कॉन्सेप्ट स्टडी इथं खूप इम्पॉर्टंट ठरतो. ठीक आहे. सो लिहून घ्या लगेच नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. थर्ड नंबर क्वेश्चन्स. Let x is equal to 80 square minus 1 where a is greater than 0 and y is equal to t cube plus 1 if at t is equal to 1. Then second order derivative is equal to 3 by 16. Then the value of a is. तर आता ऑब्विसली सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जो a येणार आहे व्हेरिएबल त्याची आपल्याला व्हॅल्यूज काढायची आहे. तर बघा, सो म्हणजे आपला ए जो आहे त्याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणजे त्याला डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. तर बघा सिंपल आहे. सो क्लिअरली कोणता फॉर्म आहे हा पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन आहे. कोणता रे पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन, ज्याच्यामध्ये आपल्याला दोन वेगवेगळे कर्व भेटत असतात. ठीक आहे. सो आता डिफरन्शिएट करून घेऊया मग. तर ऑब्विसली d2y अपॉन dx म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंत पोहोचायचं, त्यामुळे आपल्याला dy बाय dx पर्यंत काढलं पाहिजे. ठीक आहे. सो क्लिअरली आता डायरेक्ट लिहू का मग इथं, किंवा इथं एक काम करूया, x इज इक्वल टू 80 स्क्वेअर मायनस 1 अँड y इज इक्वल टू टी क्यूब प्लस 1. तर dy बाय dx काढण्यासाठी अगोदर आपण विथ रिस्पेक्ट टू टी आहे फंक्शन, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहून घेऊया आपण. सो dx बाय dt करून घ्या लगेच. सो dx बाय dt विथ रिस्पेक्ट टू चालू आहे. सो 80 स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येईल 2 येतील मायनस 0 लिहिण्याची गरज आहे का आता, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 नको लिहायला. ठीक आहे ना. सो dy बाय dt म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टीचं डेरिव्हेटिव्ह. सो टी क्यूबचं डेरिव्हेटिव्ह किती रे 3t स्क्वेअर. ठीक आहे. ओके. मग आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, पहिल्यांदा
सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी मला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा काढलं पाहिजे. सो डीवाय बाय डीएक्स आपण काढून घेऊया, ठीक आहे ना. सो डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू काय राहील, डीवाय बाय डीटी अपॉन डीएक्स बाय डीटी होईल, ठीक आहे ना. सो डीवाय बाय डीटी ची व्हॅल्यू आहे 3t² अपॉन 2at, ठीक आहे. मग आता काय करायचं आपल्याला, आता आपल्याला हे बघा इथं काय होईल, एक टी, हा टी आणि एक टी काय होईल इथं कॅन्सल आउट होऊन जाईल, ठीक आहे ना. सो डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू तुमची काय आली मग 3t अपॉन 2a, ठीक आहे. पण आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याची व्हॅल्यू दिलेली आहे t इज इक्वल टू 1 ला 3/16. मग याला एकदा डिफरन्शिएट करूया, अगेन डिफरन्शिएट करूया. सो अगेन डिफरन्शिएट केलं तर हे काय होईल रे, हे काय होईल, सेकंड ऑर्डर बनेल इथं. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह बघा रे, आता 3/2a हा कॉन्स्टंट आहे, 3/2a काय रे, 3/2a कॉन्स्टंट आहे. आणि t चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय, t चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय रे, dt बाय dx. समजते का, 3/2a कॉन्स्टंट काढला आणि t चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ला काय रे, dt बाय dx. आता बघा dt बाय dx ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे का, पण इथं बघा इथं dx बाय dt ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, dx बाय dt ची व्हॅल्यू आहे. सो dt बाय dx ची व्हॅल्यू काय होईल रे, याचा रेसिप्रोकल काय होईल, म्हणजे 280/1 जे आहे ते 1/280 होईल. म्हणजे इथे लिहू शकतो का मी 3/2a इंटू dt अपॉन dx ची व्हॅल्यू काय होईल 1/280. किती जणांना हा पॉईंट कळाला आहे, इथं dx अपॉन dt आहे, इथं dt अपॉन dx आहे, म्हणून ते उलट झालं, रिव्हर्स, ठीक आहे ना, रेसिप्रोकल. सो 1/280. मग आता एक काम करा, t ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे बघा किती आहे रे. सो t इज इक्वल टू 1 ला याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, t इज इक्वल टू 1 ला. सो पुटअप करून घ्या, याची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 3/16. सो त्याच्या ठिकाणी टाकून देऊया आपण, व्हॅल्यू पुटअप करूया. 3/16 इज इक्वल टू 3/2 इंटू 2 4 हा a² आणि t ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे, ठीक आहे ना. आणि जस्ट सिम्प्लिफाय करून घ्या, तर बघा हे काय होईल रे, हे 3 ला 3 काय होईल कॅन्सल, इक्वालिटी मध्ये सेम टर्म्स काय होतात रे, कॅन्सल आउट होऊन जातात, ठीक आहे ना. सो हे क्रॉस मल्टिप्लाय करा, हा 4a² इकडे जाईल, 4a² इज इक्वल टू 16. तर आता बघा 4a² इज इक्वल टू 16 झालेला आहे. सो क्लिअरली a² इज इक्वल टू किती येईल, मग a² इज इक्वल टू किती येईल रे, 4 येईल. कारण हे 4 न 16 ला जर डिवाइड झालं तर किती येईल, 4 4 16, म्हणजे a ची व्हॅल्यू आपली किती आली रे, a ची व्हॅल्यू तुमची आली +-2. पण आपल्याला कंडिशन काय दिली बघा, a इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे मला a ची व्हॅल्यू +2 सिलेक्ट करावी लागेल. -2 पण ऑप्शन मध्ये आहे, पण फसू नका, ठीक आहे ना. सो यानुसार आपला आन्सर कोणता येईल, ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. तर बघितलं का, पॅरामेट्रिक डिफरन्शिएशनचा प्रत्येक वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे, खूप सोपा क्वेश्चन असतो. मुलांना बघा इथपर्यंत प्रॉपरली जमतं, मुलं इथं फसतात. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेताना मुलांच्या लक्षात राहत नाही हे 3/2a करतात, पण टी चं डेरिव्हेटिव्ह dt बाय dx आणि dt बाय dx ची व्हॅल्यू आपल्याला इथून भेटत असते, dx बाय dt वरून त्याची रेसिप्रोकल म्हणजे उलटी व्हॅल्यू. तर बघा या गोष्टी सगळ्यांना माहित पाहिजेत प्रॉपरली, खूप सोपे क्वेश्चन्स आहेत आणि मला वाटत नाही याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे. सो नोट डाऊन, लगेच नेक्स्ट क्वेश्चन बघूया. म्हणजेच आता आपला याचा ऑप्शन कोणता क्लिअर आहे, ऑप्शन कोणता बरोबर आहे, डी इज द करेक्ट आन्सर. सो नोट डाऊन. 4 नंबरचा बघा पीवायक्यू काय आहे आपल्याकडे, इफ f of x and g of x are inverse functions of each other and f of x is equal to x plus e raised to x, then g dash of x is equal to. तर लक्ष द्या. तर आता इनवर्स फंक्शन्स ऑफ इच ऑदर म्हणजे लक्ष द्या रे, मुलांना इथे समजत नाहीये. तर f आणि g हे दोन्ही इनवर्स फंक्शन आहेत इच ऑदरला, म्हणजे ते असं थोडक्यात असं म्हणू शकतो की g of x इज इक्वल टू f इनवर्स x. लक्ष द्या, समजतं का, म्हणजे इनवर्स आहे, म्हणजे फंक्शन g ऑफ x जो आहे तो f चा इनवर्स आहे, किंवा f जो आहे तो g चा इनवर्स आहे, इच ऑदर आहे, ठीक आहे ना. तर अशा टायमिंगला तुम्ही हे कंडिशन वापरू शकता, किंवा बघा जो हा f इनवर्स आहे तो जर मी या साईडला घेऊन आलो तर हे काय होईल तयार, मग काय तयार होईल, f ऑफ g ऑफ x इज इक्वल टू x. क्लिअर आहे की नाही. फंक्शन काय म्हणलं तर f ऑफ x आणि g ऑफ x आर इनवर्स फंक्शन्स ऑफ इच ऑदर. मग मी असं म्हणलं की g ऑफ x हा g ऑफ x जो आहे तो f इनवर्स ऑफ x आहे, इच ऑदर आहेत.
त्यामुळे आपण काय केलेलं आहे, ही कंडिशन लावलेली आहेत, एकामेकांचे इन्व्हर्स आहेत. तर मग ह्या जो इन्व्हर्स होता तो आपण काय केलं रे, या साईडला मी घेऊन आलो, समजतं का? जसं की आपण नाही का करत रे हे काम, हे करतो का नाही आपण काम, साइन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू थिटा. तर आपण काय करतो, हा साइन तिकडे घेऊन जातो, समजतं का? हे काय बनतं, साइन तिकडे गेलं तर साइन थिटा इज इक्वल टू एक्स. तर हे काम सेम मी तर याच्यामध्ये केलेलं आहे, समजतं का? साइन एक्स इज इक्वल टू थिटा, तर साइन मी तिकडे घेऊन गेलो तर साइन थिटा इज इक्वल टू एक्स. सिमिलरली जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स एक्स, पण तो एफ जो आहे तो मी या साईडला घेऊन आलेलो आहे. मग आता काय करायचं आहे, आपल्याला व्हॅल्यू कोणती फाइंड आउट करायची आहे, आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे जी डॅश एक्स ची. तर सगळ्यांनी मग आता इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. सो काय करूया, मग याला डिफरन्शिएट करूया, या फंक्शनला आपण काय करूया, डिफरन्शिएट. हे समजण्यासाठी होतं, ठीक आहे. सो याला आपण डिफरन्शिएट करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर बघा रे, एफ ऑफ एक्स याला थोडक्यात एक्स म्हणा, याला काय म्हणा, एक्स म्हणा. एफ ऑफ एक्स रिलेटिव्ह काय असतं आपलं, एफ डॅश एक्स. पण एक्स कोण आहे, जी ऑफ एक्स, पण तो एक्स आहे का नाही, तो जी ऑफ एक्स आहे, त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह. सो जी ऑफ एक्स अगेन डेरिव्हेटिव्ह काय आपलं, जी डॅश एक्स इज इक्वल टू एक्स डेरिव्हेटिव्ह किती आपलं 1 येईल, ठीक आहे ना. मग आता इथून काय करा, इथून जी डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू काढून घ्या, इथून जी डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू काढून घ्या, कारण की आपल्याला हेच फाइंड आउट करायचं आहे, ठीक आहे ना. मग काय झालं, हे जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन हा काय येईल, एफ डॅश जी ऑफ एक्स. बघा हा मल्टिप्लायला होता, हा इथं मल्टिप्लाय होता, तुम्ही काय केलं, इकडे डिवाइडला टाकलेला आहे, म्हणजे डिवाइडला पाठवलंय. हा जो आहे हा इथं मल्टिप्लाय मध्ये आहे, तो आपण काय केलं, इकडे डिवाइडला घेऊन गेलेलो आहे, ठीक आहे. मग आता मला इथून ही व्हॅल्यू काढायची, एफ डॅश जी ऑफ एक्स. मग आता एफ डॅश ऑफ एक्स मला कुठून भेटेल, तर आपल्याला इथं एफ ऑफ एक्स गिव्हन मध्ये दिलेलं आहे, इथून आपण ही व्हॅल्यू काढणार आहे, ठीक आहे. सो लगेच करून घेऊया. मग माझ्याकडे एफ ऑफ एक्स काय आहे बघा, सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस ई रेस टू एक्स, ठीक आहे ना. मग आता इथून डेरिव्हेटिव्ह काय लिहायचं, एफ डॅश एक्स इज इक्वल टू 1 प्लस एक्स डेरिव्हेटिव्ह 1 आलं, आणि ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं, ई रेस टू एक्स असतं. पण मला कोणती व्हॅल्यू काढायची आहे, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स काढायचं, ठीक आहे ना. सो एक्सच्या ठिकाणी जर तुम्ही जी ऑफ एक्स पुट केला तर सेम 1 प्लस ई रेस टू, इथं पण एक्सच्या ठिकाणी काय पुट होईल रे, काय होईल, जी ऑफ एक्स. आणि याला इक्वेशन नंबर 1 म्हणलं तरी चालेल. आणि ही व्हॅल्यू जी आहे, ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये काय करा, पुटअप करा. बघा ही जी व्हॅल्यू आहे ती आपण इथं टाकू शकतो, इथं पुटअप करू शकतो, येस. तर चला मग आता ही व्हॅल्यू जी आपल्याला आलेली आहे ते आपण कुठे टाकणार आहेत, इक्वेशन नंबर 1 मध्ये. सो मग हे काय आन्सर फायनल, जी डॅश एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय आली रे, 1 प्लस ई रेस टू जी ऑफ एक्स. त्यामुळे ऑप्शन नंबर कोणता होऊन जाईल, चेक करा. ऑप्शन नंबर ए होईल. काय होईल आपला, ऑप्शन ए होईल. बघितलं का, मुलं या टाईपचा क्वेश्चन आला ना की मुलांना स्टार्टअपच करता येत नाही, तो सुरुवात करता येत नाही. क्लिअरली त्यांनी काय म्हणलं, एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स आर इनवर्स फंक्शन इच अदर. मग मी काय केलं, जी ऑफ एक्स ला इज इक्वल टू एफ इनवर्स एक्स घेतलं, समजतंय ना. तर जी ऑफ एक्स जो आहे तो इनवर्स आहे एफ ऑफ एक्सचा, जी ऑफ एक्स जो आहे तो इनवर्स आहे एफ ऑफ एक्सचा. तर जस्ट लिहून घेतला आणि परत त्याला मी काय केलं, या साईडला घेऊन आलो आणि जस्ट डिफरन्शिएट केलं, आणि इथून आपल्याला जी डॅश एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एफ डॅश जी ऑफ एक्स भेटला. मग आता एफ डॅश जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू आपल्याला कोण देईल, तर तो आपल्याला एफ ऑफ एक्स देईल. तर अशा टाईपची तुम्हाला ऍडजस्टमेंट करायची आहे. सो नोट डाऊन. लगेच नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, लगेच नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊया. तर बघा क्वेश्चन काय आहे, लेट y इज इक्वल टू पीथ रूट ऑफ एक्स क्यूब इंटू वाय इफ dy बाय dx इज इक्वल टू 3/2 व्हेन y इज इक्वल टू 1 देन p इज इक्वल टू. ऑब्विसली डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, म्हणजे याचा अर्थ जोपर्यंत काय व्हेरिएबल्स आहे किंवा p आहे, मग अशी a आला होता तर आपण a ची व्हॅल्यू काढली होती. सेम या टाईपचे क्वेश्चन्स खूप वेळा विचारले गेलेले आहेत. तर बघा आता इथे एक बेसिक रूल आहे आपला, पॉवरवाला रूल आहे, ठीक आहे ना. एक्सपोनंट आणि पॉवर आपण शिकलेलो आहे, त्याच्यामधला हा रूल आहे बघा. तर सिंपल गोष्ट आहे, ज्यावेळेस आपल्याकडे nth रूट एक्स येतं, बरोबर ना, nth रूट एक्स येतं त्यावेळेस आपण काय करतो, एक्स ची पॉवर 1/n करत असतो, येस ऑर नो. सेम आता हे आपण काम इथं करणार आहोत. तर बघा, तर हा जो आहे आपला बेसिक अप्रोच हा इथं लावायचा आहे पहिल्यांदा, ठीक आहे. सो इथं काय येईल मग, y इज इक्वल टू एक्स क्यूब इंटू वाय रेस टू 1/p करून घेऊया. मग आता मला सांगा, ज्यावेळेस आपल्याकडे रूट येतं, ज्यावेळेस आपल्याकडे रूटची व्हॅल्यू येते आणि मला रूट जर काढायचं असेल स्क्वेअर रूट, तर आपण काय करतो, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करतो. ज्यावेळेस आपल्याकडे क्यूब रूट येतं
त्यास आपण काय करतो रे, क्यूब रूट जर आपल्याला नको असेल तर आपण काय करतो, क्युबिंग ऑन बोथ साइड, म्हणजे पॉवर 3 ने आपण काय करत असतो, मल्टिप्लाय करत असतो वरती. ठीक आहे ना. जर फोर्थ रूट असेल ते जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर काय करतो आपण, पॉवर 4 ने मल्टिप्लाय करतो बोथ साइडला. सेम इथं काय आहे रे, इथं पीथ रूट आहे, त्यामुळे पी ला रिमूव्ह करायचं आहे. तर मी काय करणार, बोथ साइडला पी ने काय करणार रे, पॉवर पी ने काय करणार, मल्टिप्लाय करणार, म्हणजे पीथ रूट म्हणजे पीथ पॉवर वापरणार आपण. सो सो काय करा, मग इथं पॉवर पी लावून टाका. बघा वाय ची पॉवर जर पी बनवली तर याची पण पॉवर काय बनेल रे, याची पण पॉवर काय बनेल, पी बनेल. सो पॉवर पी ने आपण बोथ साइडला काय केलेलं आहे, मल्टिप्लाय केलेलं आहे पॉवर पी ने. सो पी ला पी काय होईल, कॅन्सल आउट होऊन जाईल. म्हणजे आपलं जे इक्वेशन आहे ते काय बनेल, वाय ची पॉवर पी इज इक्वल टू एक्स क्यूब इंटू वाय. दॅट इज इक्वेशन नंबर 1 असं त्याला म्हणलं तरी पण चालेल. आता तुम्ही डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह तर घेऊ शकता डायरेक्टली, पण काय होईल माहिती आहे, बघा इथं जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागला तर इथं यू इंटू व्ही रूल बसेल. मग मी काय म्हणतो, हा वाय इकडे घेऊन या आणि बेस सेम असल्यामुळे तर पॉवरची ऍडजस्टमेंट आपण करू शकतो. म्हणजे हे जे इक्वेशन आहे तुमचं ते असं बनेल का, वाय ची पॉवर पी अपॉन वाय इज इक्वल टू एक्स क्यूब, येस और नो. आणि बघा आता बेस सेम असल्यामुळे आपल्याला पॉवरचा रूल माहित आहे. सो हे पी मायनस 1 बनेल का, आणि इथं वायच्या पॉवरला 1 आहे, बेस सेम असल्यामुळे डिवाइड मध्ये असल्यामुळे ते पी मायनस 1 होतं आणि इज इक्वल टू काय आलं रे, एक्स क्यूब आलं. समजते का. मग आता याला तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे. सो डिफरन्शिएट करूया लगेच. बघा आता आपलं काम सोपं का झालं, कारण की आता आपल्याला वन शॉट मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेता येतं. ठीक आहे ना, इज इक्वल टू एक्स क्यूब. ठीक आहे ना. आता सेम इथं रूल लावायचा आपल्याकडे, एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय असतं आपल्याकडे सांगा, एन एक्स रेस टू एन मायनस 1. तो सध्याला तुमचा एन पी मायनस 1 बनलेला आहे, त्याच्यानुसार डेरिव्हेटिव्ह घ्या. सो एन एक्स म्हणजे आता वाय आहे, वाय रेस टू एन मायनस 1 म्हणजे काय रे, एन ची व्हॅल्यू आपली पी मायनस 1 आहे, पण तो एक्स आहे का नाही, तो तर वाय आहे, त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. ठीक आहे. आता आपल्याकडे गिव्हन व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या आहेत बघा, आपल्याकडे डीवाय बाय डी एक्स ची व्हॅल्यू पण त्यांनी आपल्याला दिलेली आहे. डीवाय बाय डी एक्स ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 3/2 दिलेली आहे व्हेन वाय इज इक्वल टू 1 ला. आणि आपल्याला पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजे आता जे इक्वेशन तुमच्याकडे आहे, जे मॉडिफाईड इक्वेशन आलेलं आहे 2 नंबरचं, त्याच्यामध्ये आपल्याकडे बघा डीवाय बाय डी एक्स आहे, वाय ची व्हॅल्यू आहे. जर मला एक्स ची व्हॅल्यू मिळाली तर माझी पी ची व्हॅल्यू लगेच येऊन जाईल. मग आता एक्स ची व्हॅल्यू कुठून काढणार तुम्ही, तर इक्वेशन नंबर 1 वरून काढू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये. तर आता बघा इक्वेशन 1 वरून आपण लगेच एक्स ची व्हॅल्यू काढून घेऊया. सो वाय ज्यावेळेस आपल्याकडे वाय ची व्हॅल्यू 1 आहे त्यावेळेस आपण एक्स काढू शकतो. मग आता हे काय तयार होईल, 1 ची पॉवर पी इज इक्वल टू एक्स क्यूब इंटू 1. म्हणजे हे क्वेश्चन काय तयार झालं, 1 ची पॉवर पी इज इक्वल टू एक्स क्यूब. आता मला सांगा 1 च्या पॉवरला मी काही जर ठेवलं, 1 च्या पॉवरला मी पी ची व्हॅल्यू काही जर ठेवली तर आपला आन्सर काय तर ऑलवेज 1 येतं बघा. आणि ज्या पद्धतीने ऑप्शन्स आहेत त्या पद्धतीने बघा, आता पी इज इक्वल टू ज्या पद्धतीने ऑप्शन आहेत 1 2 3 4, म्हणजे क्लिअरली जर मी इथं व्हॅल्यू 1 ठेवली तर आन्सर 1 येणार आहे, 2 ठेवली तरी पण 1 येणार आहे, 3 ठेवली तरी पण 1 येणार आहे, आणि डी ची व्हॅल्यू 4 ठेवली तरी पण 1 येणार आहे. त्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणजे क्लिअरली आपण असं म्हणू शकतो का की एक्स क्यूब इज इक्वल टू 1, एक्स क्यूब इज इक्वल टू 1, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय असणार आहे 1. एक्स ची व्हॅल्यू किती असणार आहे आपली 1 असणार आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की पी ची व्हॅल्यू तुम्ही जर काही जर ठेवली तर आन्सर 1 रेस टू ला 1च येतं. ठीक आहे ना, निगेटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह मध्ये नंबर मध्ये. फक्त जर 1 रेस टू इन्फिनिटी असेल तर त्या केसमध्ये ते आन्सर 1 येत नाही. म्हणजे काय काय एक्सेप्ट केस आहेत, पण सगळ्या नंबरला 1चा आन्सर काय तर आपलं 1च येतं एक्सेप्ट इन्फिनिटी. ठीक आहे. तर बघा म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 1 आलेली आहे. ठीक आहे ना. आता सेम आपण काय करणार आहोत, इथं व्हॅल्यू पुटअप करणार आहोत. ऍक्च्युअल मध्ये आपलं इथंच आन्सर आलेला आहे, पण मी लगेच तुम्हाला सांगणार नाहीये. इथं आपण जाऊया अगोदर, चला या. तर क्लिअरली पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, एक्स ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळालेली आहे. मग आता व्हॅल्यू पुटअप करून घ्या. सो इथं किती आहे रे, पी मायनस 1 तसंच राहू द्या. वाय ची व्हॅल्यू काय 1 ची पॉवर पी मायनस 1 किती रे, पी मायनस 2 इज इक्वल टू डीवाय बाय डी एक्स ची व्हॅल्यू किती आहे, डीवाय बाय डी एक्स ची व्हॅल्यू तर आपल्याला दिलेली आहे त्यांनी 3/2. ठीक आहे, इज इक्वल टू 3 इंटू एक्स 1 चा स्क्वेअर. ठीक आहे. तर इथून जेवढ्या पण गोष्टी आपल्याला लिहिता आहेत तेवढ्या आपण काढून घेऊया. ठीक. मग आता इथं किती येईल रे, पी मायनस 1 इंटू 1 ची पॉवर पी मायनस 2. 1 ची पॉवर पी मायनस 2 म्हणजे काय, आता सांगितलेलं आहे पी ची जर व्हॅल्यू काय जर असेल आणि एक्सच्या आणि पॉवरला काय का असं ना 1च्या, तर आन्सर ऑलवेज काय येतं आपलं 1च येतं. त्यामुळे त्या केसमध्ये 1/3 1 लिहिलं तरी पण चालेल. 3/2 इज इक्वल टू 3. तर आता काय करणार तुम्ही,
पी मायनस 1 इज इक्वल टू हा 3 आहे मल्टिप्लाय मध्ये, हा जर इकडे गेला तर हा काय होईल 2/3 होईल. सो 3 ला 3 काय होईल रे कॅन्सल. सो पी मायनस 1 इज इक्वल टू 2 म्हणजे पी ची व्हॅल्यू किती आली 2 प्लस 1 म्हणजे आपलं फायनल आन्सर किती आलं रे 3 आलं. सो पी ची व्हॅल्यू तुमचं आन्सर किती आलं पी इज इक्वल टू 3. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. तर बघा थोडं लॉजिक लावायचं आहे. 1 रेस टू काहीतरी आहे, 1 रेस टू काहीतरी आहे, पण 1 रेस टू काहीतरी जर असलं तरी पण आन्सर 1 येतं एक्सेप्ट जर इन्फिनिटी असेल तर. तर बघा खूप सोपं होता. ऍक्च्युअली मध्ये आपल्याला हे पण सॉल्व्ह करण्याची गरज नव्हती, कारण इथं बघा 1 ची पॉवर पी इज इक्वल टू एक्स क्यूब म्हणजे बाय इक्वॅलिटीने जर आन्सर 1 असेल, तुम्हाला माहिती आहे बाय इक्वॅलिटीने इथे एक्स इज इक्वल टू 1 होणार आणि पी इज इक्वल टू 3 होणार आहे. एक्स इज इक्वल टू 1 होणार आणि पी इज इक्वल टू 3. बघा रे इथंच आपलं आन्सर आलं होतं. खूप सोपं होतं हे. हा पॉईंट मी तुम्हाला इथं क्लिअर करतोय, लक्ष द्या सगळ्यांनी. आपलं डायरेक्ट आन्सर का असं आलं होतं म्हणजे जे आपलं आन्सर आलं 3 तेच तुम्ही काम इथं पण करू शकत होता. तर 1 इज इक्वल टू पी होतं आणि एक्स इज इक्वल टू काय होतं रे 3. जर आणि तुम्हाला माहित आहे की एक्सपोनंट रूल मध्ये जर हे इक्वेलिटी मध्ये तर एक्सपोनंट मध्ये बेस इज इक्वल टू बेस होतो. लक्षात ठेवा बेस इज इक्वल टू काय होतं रे बेस होतो आणि पॉवर इज इक्वल टू काय होतं रे पॉवर होते. बघा हा बेसिक अप्रोच आहे आपला एक्सपोनंट मधला, जो की खूप सोपा आहे. डायरेक्टली आन्सर तुमचं इथंच आलं होतं, कारण की इक्वॅलिटी मध्ये बेस इज इक्वल टू बेस असतो आणि पॉवर इज इक्वल टू काय असतं रे पॉवर असते. त्यामुळे इथं पण पी ची व्हॅल्यू किती दिसते आपल्याला 3. तर या टाईपचा क्वेश्चन होता. इथंच आपल्याला आन्सर निघत होतं, तरी पण आपण हे सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. आय होप की तुम्हाला आजचा सेशन नक्कीच समजला असेल. आज जवळजवळ आपण 5 क्वेश्चन्स केलेले आहे. हा आय थिंक 5 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर सगळ्यांनी आता इथं थोडं मी स्पीडअप करतोय गोष्टी, मी जरा थोडं फास्ट शिकवतोय इथं, कारण की डिफरन्शिएशन कम्प्लीट सिरीज मध्ये आपण प्रॉपरली गोष्टी एकदम स्लो शिकवलेल्या आहेत. इथं एमसीक्यू टाईपचे क्वेश्चन असल्यामुळे थोडं मी स्पीडअप करतोय, कॅल्क्युलेशन जरा थोडं फास्ट करतोय. ठीक आहे. सो अजून पण आपण क्वेश्चन करणार आहोत याच्यामध्ये. सो सिरीज बघायला विसरू नका आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो नोट डाऊन. थँक्यू.